जय शिवराय सर. हॅलो. हॅलो सर. आजचे जे वातावरण आहे सर 22 फेब्रुवारीचं. सकाळी ढगाळ वातावरण होतं सर आणि खूप ढगाळ वातावरण तुम्ही कालच्या Facebookच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं, की सकाळपासूनच वातावरण सक्रिय राहील आणि काही भागात थोडेसे शितोडे देखील असू शकते सकाळी आणि हं, त्याप्रमाणे झालेलं आहे सर आणि खूप आभाळ आलेलं आहे सकाळी आणि तसेच हं. 23 आणि 24 तारीख सर मोठी दिलेली आहे. तर नक्कीच कसं राहील सर हे वातावरण? अ, छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण बाजूस तसंच मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये जालन्यासह ढगाळलेली परिस्थिती राहणार आहे आणि प्रामुख्याने पाहायला गेलं तर अकोला, अमरावतीतही संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती जास्त पाहायला मिळणार आहे. हो सर. आता या वातावरणाकडे ह्या नजरेने पहा, ज्यामध्ये पाऊस मध्यम राहील, वादळी राहील काही ठिकाणी, म्हणजे असे अपवाद आहेत, धोका मोठा नाहीये. हो. आजची तारीख 4:30 वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आणि हलक्या शिरकावाचा संध्याकाळपर्यंत पाऊस ॲक्टिव्ह करू शकते. हो सर. आता उद्याचा विषय असा आहे, की नाशिक जिल्ह्यामध्ये, पुण्या परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर, जळगावसह अनेक भागात ढगाळलेली परिस्थिती निर्माण करणार आहे. फक्त आता मी जे बोलते त्या गोष्टीकडे लक्ष द्या, म्हणजे पिकांचं नियोजन कसं कराल. आता आजची 22, उद्याची 23 ही प्रामुख्यानं ॲक्टिव्हिटी मराठवाड्यावरती आहे. जास्त प्रमाणामध्ये वातावरण ॲक्टिव्ह करण्याची. पाऊस क्षमता मध्यम राहील. हो पण सर. ज्यावेळेस मंगळवार आणि बुधवार सक्रिय होतोय, म्हणजे 24 आणि 25 याची ॲक्टिव्हिटी जळगावपासून सुरुवात होते, नाशिकपासून सुरुवात होते आणि अहिल्यानगरपासून सुरुवात होते. तर प्रामुख्याने याचा जो काही जोर असेल हा सगळीकडे नाहीये. पण तुरळक ठिकाणी अचानकच ढगांच्या निर्मितीमुळे झालेला जे काही बदल आहे, या बदलाचे संकेत आणि तिथे बनणारा ती ॲक्टिव्हिटी एरिया याकडे पाहून सांगतोय, की तुमचा जो काही हार्वेस्टिंगचं काम चालू आहे, जे राजमा असेल आणि मुख्य पिकं असतील हरभरा वगैरे, या कामाला मोठा बाधा नाहीये. पण वाऱ्यामुळे ते गंज वगैरे म्हणजे उडून जातील अशा प्रकारचा अचानक काही अपवाद घडतील. ठीक आहे. हो आता सर. सतर्कता जास्त करून कोणीही बाळगायची. कोणत्या जिल्ह्यांना पाऊस ॲक्टिव्हिटी राहू शकते. तर प्रामुख्यानं 23-24 जे वातावरण आहे ते 1 दिवसाने पुढे सरकतंय. म्हणजे 23-24 ऐवजी 24-25 ला ॲक्टिव्हिटी जास्त राहणार आहे. त्यामध्ये नांदेड जिल्हा प्रामुख्याने आहेच. 24 तारखेला आपण पहिले लातूर जिल्हा हा आहे. सोलापूर सुद्धा आहे 24 तारखेला संध्याकाळपर्यंत. त्यानंतर जालन्यात तुरळक ठिकाणी जसं की मंठा वगैरे साईडला 1-2 ठिकाणी अपवाद आहेत. लातूरचा आपण डिक्लेअर केलाय. परभणी आहे मग 1-2 ठिकाणी. वारे पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतील. त्यानंतर अकोल्याकडे या शक्यता कमी वाटते. पण वर्धा वगैरे भाग मागच्या वेळेसही सांगितला तिथे शक्यता वाटते आहे. त्यानंतर परिस्थिती ही छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड भागांमध्ये ढगाळलेला आणि 1-2 शितोड्यांचा वर्षाव करेल. मेहकर साईडला मागच्या वेळेस आधी सांगितलं आहे वाशिम, मेहकर, खामगाव, बुलढाणा इथे एक ट्रॅक बनतो. तो बुलढाणा, खामगाव, अकोला, अमरावती सॉरी वाशिम या भागाकडे सरकू शकतो. मोठा धोका नाहीये, पण वातावरण खूप आहे. जसे की वादळी शितोडे वगैरे. त्यानंतर लातूर जिल्ह्याला सलग आता 23 तारीख लातूर जिल्ह्याला शिडकावा आहे. ते आभाळ चाललं त्यांच्या उत्तर भागाकडनं. पण 24-25 सुद्धा इथे टायमिंग अशी आहे, की संध्याकाळपर्यंत ॲक्टिव्हिटी किंवा पहाटेपर्यंत ॲक्टिव्हिटी राहू शकते. तर असे अपवाद आहेत आणि विषय असा आहे, की हे वातावरण 26 तारखेला ढगाळलेलं राहील, पण जोर ओसरून जाईल. ठीक आहे. हां सर. 26 फेब्रुवारीपासून. हां, 26 फेब्रुवारीला जोर ओसरेल. पण आभाळ, ढगाळ, स्थानिक वातावरणाची भीती म्हणजे मीडियम क्लाउडी कव्हरिंग जे आहे, ते इथे बनतच जाईल. हो सर. हं. नक्कीच. म्हणजे 26 फेब्रुवारीपासून वातावरण जे आहे ते पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल. हो. आणि नक्कीच. आणि आता विशेषतः आपण तर उद्या रेकॉर्डिंग घेणारच आहोत. हो सर. आजची 22 तारखेला कुठे कसं राहायचं शेतकऱ्यांनी, जी रेकॉर्डिंग इतर शेतकऱ्यांना खळबळ चालू आहे. तर कुणाला झाकून ठेवायचा माल ते देखील पहा. आता सांगली ते पुणे एक टफी लाईन बनलेली आहे. हो ठीक सर. आहे. सांगली ते पुणे आजच्या 22 तारखेला ज्याची व्हिडिओ मी तुम्हाला कालच दिलेला आहे. अहिल्यानगरकडनं हे आभाळ गच्च भरून जाणार आहे. शिरूर, बीड, शिरूर, कासार जे काही परिसर आहे, सोलापूर वगैरे भागामध्ये ऊन जरी पडलेलं असलं, तर ही संध्याकाळपर्यंत म्हणण्यापेक्षा 2-2:30 वाजेपर्यंत येईलच. आणि सध्या जे काही जालना जिल्ह्यामध्ये मालेगाव, बीड, माजलगाव, बीड वगैरे परिसरात लातूरच्या उत्तरेकडील भागांमध्ये जी ढगांची ॲक्टिव्हिटी सध्या आहे, ती सरकत जाणार आहे वाशिम, हिंगोलीच्या मार्गे. हो सर. बरोबर. त्यामुळे ज्या भागामध्ये तिथे थंड वातावरण असेल तिथे भीती नाहीये. पण ज्या भागामध्ये गरमी, उष्णता, ढगांचा असा अंधुकपणा, धार उतरल्यासारखं वातावरण दिसत असेल, त्यांनी मात्र झाकूनच ठेवायचं, उघडं करायचंच नाही माल. तर उघडं न करण्यासारखे भाग जे आहेत ते म्हणजे वाशिम जिल्हा. कारण की शिडकावामुळे ते खराब होऊ शकतं. हो. त्यानंतर पुढे रिसोडकडे देखील जाणार आहे हा एरिया. माजलगाव सुद्धा, लातूरच्या उत्तरेकडे भाग म्हणजे सांगायचं म्हणलं की प्रामुख्याने हे भाग आहे. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये करू शकता आणि या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हो सर. नक्कीच सर. हे जे वातावरण आहे सर हे आज बुलढाण्यात सक्रिय राहू शकते का? म्हणजे काही धारा उतरण्याची शक्यता आहे का?
बुलढाण्याला सध्या 2 दिवस जास्त भीती नाहीये. आजचा आणि उद्याचा दिवस मोठी. स्थानिक वातावरणात 1-2 ठिकाणी सटका वगैरे राहील. हो, पण यापेक्षा मोठी भीती जी आहे ती 24-25 ला एक स्थानिक वातावरणाची तुम्हाला व्हिडिओ सांगितले चिखली वगैरे, खामगाव वगैरे भाग. हो हं. सर. नक्कीच सर. यामध्ये काही घाबरण्याची गरज नाही, पण हे वातावरण खूप मोठं दिसेल आपल्याला ढगाळ वातावरण. तर हे नक्कीच. जास्त कधी राहील सर? उद्या आणि परवा जास्त राहील का? हो. 24 आणि 25 ला. 24 आणि 25ला. तर हं. नक्कीच आणि तुम्ही महत्त्वाचा मेसेज दिलेला आहे सर, कारण की कोणाला म्हणजे आज झाकून ठेवायचं, कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा आहे, कोणत्या भागांना इशारा आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण माहिती आपण ऐकलेलीच असेल. तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवायचा आणि तोडकर सर आपल्याला उद्या देखील अंदाज देतील, की उद्या कुठे धोका राहील आणि कसं राहील उद्याचं वातावरण ते देखील उद्या सर आपल्याला रेकॉर्डिंगद्वारे सांगणारच आहे. आणि तोडकर सरांनी एक खास ॲप लॉन्च केलेलं आहे स्वतःचं. तोडकर हवामान अंदाज नावाचं ॲप आहे. ॲप आपण Google Play Storeवरून डाउनलोड करा. कारण की तिथे ॲपवर आपल्याला पुढील म्हणजे लांब पट्ट्याचा अंदाज आपल्याला तिथे मिळत असतो. आणि दुसरं म्हणजे आता मार्चमध्ये 2026चा मान्सून कसा राहील त्याचा रिपोर्ट 5 मार्चला येणार आहे. तर त्यासाठी आजच आपल्या मोबाईलमध्ये तोडकर हवामान अंदाज Google Play Storeमधून ॲप नक्की डाउनलोड करावे. तिथे हेच नाही वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती मिळतात आणि आता Facebookवर आणि YouTubeवर लाईव्ह बंद केलेले आहेत. तर आपण तिथे जाऊनच लाईव्ह बघू शकता. तर नक्कीच ॲप इन्स्टॉल करा. हो सर. नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी काय नक्कीच. मेसेज द्याल सर शेवटी? घाबरू नका. फक्त नियोजन तयारीत राहा. जे दिलंय त्या पद्धतीने नियोजन केलं तर नुकसान काहीही होणार नाहीये. गारपीटचा इशारा नाहीये महाराष्ट्रामध्ये. मार्च महिन्याचा जो काही कंडिशन एरिया आहे, एवढं वातावरण गेलं की तुम्हाला त्याचाही माहिती आपण पूर्ण सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करू.